आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। आज शिंदेच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन सोहळा आहे तो नेस्को सेंटरमध्ये पार पडतो। या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की भला मोठा स्टेज आहे, स्क्रीन लावलेले आहे, कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिक येण्यासाठी सुरुवात झालेली आहेत, मोठ्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मतदारसंघाचे प्रमुख आहेत, मंगेश चिवटे आहेत, यामिनीताई जाधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 60वा वर्धापन दिन आहे, मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी शिवसैनिक येत आहेत, का सांगाल? नक्कीच आपण बघता एक प्रचंड असा उल्हास या ठिकाणी उत्साह शिवसैनिकांमध्ये जाणवतोय। 60वा वर्धापन दिन आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आमच्या सर्वांचे गुरुवर्य संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं प्रमुख भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शिवसैनिक आलेले आहेत। आणि या आजच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे ते मला वेगळं सांगण्याची गरज नाही। ऑपरेशन टायगर अतिशय यशस्वीरित्या एकनाथजी शिंदे साहेब नावाच्या एका निष्णात डॉक्टरांच्या माध्यमातून झालेलं आहे, त्याच्यामुळे आजच्या वर्धापन दिनाला एक वेगळं आणि विशेष महत्त्व असं मी मानतो। ऑपरेशन टायगरबद्दल सुद्धा माहिती समोरमध्ये खासदार आहेत कुठे? मला त्याच्या अनुषंगानं अधिक बोलता येणार नाही, माझ्याकडेही माहिती नाही आहे, परंतु मला एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करायचा आहे की एकनाथजी शिंदे साहेबांची कार्यपद्धती, त्यांची संवेदनशीलता, लाडकी बहीणच्या सारख्या समाजोपयोग योजना त्यांनी लागू केल्या आणि समाजातील वंचित घटकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला। आणि म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धती लक्षात घेता फक्त उभाटा नाही तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी तुतारी पक्ष असेल किंवा इतर अनेक छोटे मोठे पक्ष आहेत, या पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी, आजी माजी खासदार देखील एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होईल, हा देखील विश्वास या ठिकाणी मला वाटतो। या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावरती खासदारांचा पक्षप्रवेश होईल, त्या अनुषंगानं थोडा वेळ वाट पहा। ट्रेलर झालेला आहे, पिक्चर जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब व्यासपीठावर येतील तेव्हा महाराष्ट्राचा राजकारणाचे संदर्भ एकूणच येणाऱ्या काळातली दिशा देखील बदलतानाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल। ऑपरेशन टायगरवरती अनेक ठिकाणी टीका केली जाते, ते बोलतात आम्ही ऑपरेशन तोडा सुरू करू, हे बरोबर झालेलं नाही, अशा अनेक टीका होतात, खालच्या भाषेमध्ये टीका केली जाते, शिव्या घातल्या जातात। मी कालच एका वृत्तवाहिनीवर बोलताना बोललो की रावसाहेब जेवढ्या शिव्या घालतील तेवढं आमच्यामध्ये इन्कमिंग वाढेल, त्याच्यामुळे त्यांनी शिव्या देत राहावं। एक म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब कामाकडे लक्ष देतात, शिव्या देणाऱ्यांना, टीकाकारांना उत्तर द्यायला शिंदे साहेबांकडे वेळ नाही ना आमच्याकडे पण वेळ नाही, बरोबर ना ताई? आम्ही आमचं काम करत राहू, त्यांनी त्यांचं शिव्या देण्याचं काम करावं। ताई जाधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मोठा उत्साह पाहायला मिळतो, 60वा वर्धापन दिन आहे, अनेक शिवसैनिक येत आहेत, का सांगले? खूप छान वाटतंय, आनंद होतोय की एका ऑपरेशनमध्ये मी स्वतः, पहिल्या ऑपरेशनमध्ये मी स्वतः होते, त्यामुळे आनंद होतोय की अशा प्रकारचे ऑपरेशन्स होत आहेत। आणि जी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर चाललेली आहे ती आता फोफावत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे, तर आहेच, वाढलीच आहे, पण आता आजूबाजूला अशी फोफावते, त्यामुळे खूप आनंद होतोय। आज काय वाटतं, खासदारांचा पक्षप्रवेश अधिकृतरित्या होईल? हे खरं तर तुम्ही विचारताय ना की खासदार कुठे आहेत, खासदारांचा आज प्रवेश होईल का, हे त्या खासदारांनाच माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल कुठलंही वक्तव्य करू शकत नाही आहे। पण ऑपरेशन सक्सेस झालं हे तर तुम्हीच लोकांना दाखवताय, त्यामुळे तुमच्या माध्यमातून आम्हाला समजलंय ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे। पैशाचं आमिष दिलं जात आहे, निधीचं आमिष दिलं जात आहे, आणि ते खालच्या भाषेमध्ये टीका केली जातात। संजय राऊत देखील त्यांनी शिव्या घातल्या, तुम्ही देखील पाहिलं असेल, कसं बघता याकडे? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में बीत न जाए अच्छे पल, असं मी म्हणेन। एवढी सुंदर वर्धापन दिन चालू आहे, लोकांचं सवयच असे काय काय जणांना अशीच बोलायची आणि हेच करायचं, त्यांना त्या गोष्टीतनं कदाचित वेगळं काहीतरी करून स्वतःचं महत्त्व वाढवायचं असावं, तर त्यांना चांगलं बोलता येत नसेल तर ते वाईट बोलून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत असेल। सो मला त्यांच्याबद्दल कुठलंही त्यांच्यावर भाष्य करण्याची कुठलीही इच्छा नाही। ऑपरेशन टायगर पार्ट 2 आमदाराच्या संदर्भात काय वाटतं? नाही, कल्पना नाही आहे, कारण खासदारांची पण ही अशा ऑपरेशन होणार आहे हे आम्हाला माहिती नाही आहे, पण जर तसं होत असेल तर उत्तमच आहे। जसं मी म्हटलं की शिवसेना हा जो वृक्ष आहे, हा जो आत्ता चालू केला आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने, जो 2022 नंतर तो वाढला तर आहेच, पण फोफावतोय, तो फोफावल्यावर तो कुठे कुठे जाईल ते सांगू शकत नाही। मग तो सगळीकडे, जिल्हा परिषद, विधान परिषद, विधान भवन, महानगरपालिका, सगळीकडे जाऊ शकतो, आणि झाला तर आनंद आहे नक्कीच। आणखी नगरसेवक आमदार येतील? नाही, मी काहीच सांगू शकत नाही आहे। मी पुन्हा सांगते की मी ना कोर कमिटीत आहे, ना कोण, एक साधी शिवसैनिक आहे, नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे। तर मला असं वाटतं की काही गोष्टी असतात ना त्या आधीच जाणून घेण्यात काय अर्थ नसतो आणि त्याची ती मजा नसते, त्या एकदम अशा कळल्या ना
की जाम मजा येते. त्यामुळे ते वॉच. सरप्राईज वेगळी गोष्ट, वेगळी घोषणा काय असेल, काय वाटतं? मला काही माहित नाहीये हो. मी काय म्हंटल, मला आवडतं सरप्राईज ऐकायला, तर मी घोषणेचं पण सरप्राईज मी ऐकावं असं मला वाटतं. ते मला काय आहे ते माहिती नाही. ह्या होत्या यामिनीताई जाधव आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही शिवसेना वाढते आणि कार्यकर्ते येतात आहे, जे टीका करते त्यांना करू दे, अशा प्रकारे यामिनी जाधवांचं सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन योगेश गुरु, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.